अलीस ट्यूटोरियल, आओ सीखें और सिखाएं। अंजुमन नूरुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा साकिना का मुंबई 72हून मी आहे अन्सारी अशरफ अली बशीर अहमद। मुलांनो, आज आपण शिकणार आहोत विषय मराठी आणि आजचा आपला शीर्षक आहे मी माझा परिचय। मुलांनो, मी म्हणजे माझा परिचय, माझी ओळख आणि आपण इंग्रजी भाषेत म्हणतो माय सेल्फ आणि आपण उर्दू भाषेत म्हणतो मेरा तारुफ। मुलांनो, माझा परिचय हे शिकण्या अगोदर आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये एक मुलगी तुम्हाला आपला स्वतःचा परिचय सांगणार आहे आणि तुम्ही त्या परिचयाला खूप ध्यानपूर्वक ऐका, नंतर तुम्ही तुमचा परिचय तयार करा। मुलांनो, चला तुमच्यासमोर येत आहे एक व्हिडिओ। अस्सलाम वालेकुम मुलांनो, आज मी तुमच्या समोर माझा परिचय सादर करणार आहे। ध्यानपूर्वक ऐका। मी एक मुलगी आहे। माझं नाव फरजीन आहे। माझ्या वडिलांचे नाव अशरफ अली आहे। माझ्या आईचे नाव रूही आहे। माझा आडनाव अन्सारी आहे। मी 12 वर्षाची आहे। माझा एक भाऊ आहे। मी इयत्ता 4थीत आहे। माझ्या शाळेचे नाव अंजुमन नूरुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा आहे। मला मराठी हा विषय खूप आवडतो। मी मुंबईत राहते। मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो। माझ्या मैत्रिणीचे नाव मदिहा आहे। मी सकाळी लवकर उठते आणि रात्री लवकर झोपते। मी रोज शाळेला जाते आणि दिलेला अभ्यास पूर्ण करते। मित्रांनो, हे होता माझा परिचय। आता तुम्ही आपला परिचय मला द्या। अस्सलाम वालेकुम। मुलांनो, तुमच्यासमोर एक व्हिडिओ आलेला होता, तुम्ही व्हिडिओ पाहिलात। स्वतःचा परिचय कसा लिहिणार आहोत ते आपण शिकणार आहोत। मुलांनो, माझा परिचय लिहिताना आपण काय काय मुद्द्यांवर आपला परिचय तयार करतो ते मुद्दे तुमच्यासमोर येत आहे आणि तुम्हाला ते वाक्य बनवायचं आहे। म्हणजे तुमच्यासमोर आलेलं आहे लिंग। लिंग म्हणजे तुम्ही कोण आहात, म्हणजे मुलगा आहात, मुलगी आहात, ते तुम्हाला लिहायचं आहे। म्हणजे तुम्ही मॉन्नस आहे, मुझक्कर आहे, लडका आहे, लडकी आहे, असं। चला बघा, तुमच्यासमोर एक चित्र आलेलं आहे आणि हे कोण आहे मुलांनो? बरोबर, याला आपण म्हणतो मुलगा। आणि इकडे एक चित्र आणखीन आलेलं आहे उजव्या बाजूला बघा, हे कोण आहे? अगदी बरोबर, याला आपण म्हणतो एक मुलगी। तर तुमच्यासमोर 2 चित्र आलेले आहे, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। मुलगा आपला वाक्य कसं सांगणार आहे बघा। मुलगा सांगणार मी एक डॅश आहे। डॅश म्हणजे रिकामी जागा, मी एक डॅश आहे। या रिकामी जागेला मुलगा लिहिणार मी एक मुलगा आहे। मी एक मुलगा आहे म्हणजे मैं एक लड़का हूँ, आय एम अ बॉय। आणि मुलगी बघा काय लिहिणार आहे। मुलगीचं पण वाक्य बरोबर एकसारखंच आहे आणि इकडे पण लिहिलेलं आहे मी एक रिकामी जागा आहे, एक डॅश आहे, मी एक डॅश आहे। म्हणजे इकडे मुलगी काय लिहिणार आहे? मी एक मुलगी आहे म्हणजे आय एम अ गर्ल, मैं एक लड़की हूँ। तर चला पुढे बघूया, पुढे कुठला मुद्दा तुमच्यासमोर येत आहे। आता तुमच्यासमोर आलेलं आहे नाव। म्हणजे जे मुलगा आणि मुलगी तुमच्यासमोर आलेले होते त्यांचा काहीतरी नाव असला पाहिजे। चला बघूया, हे दोन्ही चित्र तुमच्यासमोर परत आलेले आहेत आणि याला आपण नाव देऊया। बघा, मुलग्याचं नाव आहे आकिब आणि मुलगीचं नाव आहे राबिया। आकिब आणि राबिया। आता दुसरा वाक्य काय येणार आहे बघा, माझे नाव रिकामी जागा आहे म्हणजे माझे नाव डॅश आहे। माय नेम इज डॅश, मेरा नाम डॅश है, खाली जगह है। तर मुलगा काय लिहिणार आहे? माझे नाव आकिब आहे, माझे नाव आकिब आहे। आणि राबियाचं वाक्य बघा तुमच्यासमोर येत आहे। इकडे पण एकसारखंच वाक्य आहे, माझे नाव डॅश आहे, रिकामे जागे आहे। तर राबिया काय लिहिणार आहे बघा, माझे नाव राबिया आहे। हे आपलं दुसरा वाक्य पूर्ण झालेलं आहे। आणि आता आपण पुढे बघूया, पुढे आलेलं आहे मुलांनो तुमच्यासमोर बघा, इकडे काय आहे वरती बघा, वडिलांचे नाव। म्हणजे जे मुलगा आणि मुलगी तुमच्यासमोर आलेले होते त्यांचे वडील कोण आहे, त्यांचे नाव काय आहे हे आपण बघणार आहोत। बघा, तुमच्यासमोर 2 चित्र परत आलेले आहे मुलांनो। या दोन्ही चित्रात राबिया आणि आकिब आपापल्या
वडिलांसंगत आहे. आकिबचे वडिलांचे नाव आहे शकील आणि राबियाचे वडिलांचे नाव आहे समीर. म्हणजे आता आकिब काय सांगणार आहे बघा, माझ्या वडिलांचे नाव डॅश आहे, रिकामे जागा आहे. आकिब काय सांगणार आहे, माझ्या वडिलांचे नाव शकील आहे. म्हणजे हे वाक्य पूर्ण झालं आहे. आता राबिया काय सांगणार आहे बघा, राबियाचं वाक्य पण इकडे आलेलं आहे आणि हे वाक्य पण एकसारखंच आहे. राबिया काय सांगत आहे बघा, माझ्या वडिलांचे नाव डॅश आहे, रिकाम्या जागा आहे. म्हणजे इकडे राबिया काय लिहिणार आहे, माझ्या वडिलांचे नाव समीर आहे. आता आपलं हे वाक्य पूर्ण झालं आहे. आता आपण पुढे पाहूया. पुढे काय आहे बघा, पुढे आलेलं आहे आईचे नाव. म्हणजे आता आपण आईचे नाव लिहिणार आहे. बघा दोन्ही चित्र तुमच्या समोर परत आलेले आहे. मुलांनो इकडे आकिब आणि राबिया आपापल्या आई संगत आहे आणि आकिबच्या आईचे नाव आहे राहिला आणि राबियाच्या आईचे नाव आहे आसमा. आता आकिब काय सांगणार आहे वाक्य बघा, बघा इकडे माझ्या आईचे नाव रिकामी जागा आहे. म्हणजे इकडे आकिब काय लिहिणार आहे बघा, माझ्या आईचे नाव राहिला आहे, माझ्या आईचे नाव राहिला आहे. आणि इकडे बघा दुसरं वाक्य आलेलं आहे राबियाचा, हे पण एकसारखाच वाक्य आहे, माझ्या आईचे नाव रिकामी जागा आहे. म्हणजे इकडे राबिया लिहिणार आहे माझ्या आईचे नाव आसमा आहे. हे पण वाक्य पूर्ण झालेलं आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. इकडे मुलांना आलेलं आहे आडनाव. आडनाव म्हणजे सरनेम. म्हणजे बघा काही उदाहरण तुमच्या समोर येत आहे. बघा इकडे आलेलं आहे खान, शेख, अन्सारी, सय्यद, पठाण, मेमन आणि चौधरी. हे आपले दोन्ही मुले तुमच्या समोर आलेले आहे, आकिब आणि राबिया. आता हे जे आडनाव आहे एक काहीच आडनाव मी इकडे घेतलेले आहे मुलांनो. यापेक्षा जास्त आडनाव असतात आणि काही पण आपण इकडे आडनाव घेऊ शकतो. चला आता आपण वाक्य बघूया. आकिबचं वाक्य आलेलं आहे माझे आडनाव रिकामे जागे आहे. म्हणजे माझे आडनाव डॅश आहे. आकिब काय सांगत आहे बघा, माझे आडनाव खान आहे. म्हणजे आकिबचं आडनाव खान आहे. आता राबियाचं वाक्य बघूया. राबिया काय सांगत आहे बघा, माझे आडनाव रिकामे जागा आहे. म्हणजे इकडे राबियाचं आडनाव काय आहे बघा, माझे आडनाव शेख आहे. इकडे खान आणि शेख जे लिहिलेलं आहे मुलांनो, या जागी तुम्ही आपला जे सरनेम आहे, जे आडनाव आहे ते वापरायचं आहे. चला आता पुढे पाहूया मुलांनो. आता तुमच्या समोर आलेलं आहे इकडे वर्ष किंवा वय. इकडे तुम्हाला आपले वर्ष किंवा वय लिहायचं आहे. तुम्ही किती वर्षाचे आहेत हे आपण अंकात किंवा अक्षरात लिहू शकतात. बघा अंक तुमच्या समोर येत आहे. मी काही अंक इकडे घेतलेले आहे. म्हणजे बघा इकडे 11, 8, 12, 9, 10 हे अंकात आहे आणि अक्षरात पण तुमच्या समोर येत आहे. बघा 11, 12, 10, 8, 9 काही असो, तुम्ही तिकडे ते वाक्य लिहिताना लिहायचे आहे. बघा इकडे आकिब आणि राबिया आलेले आहे परत. आणि आता आकिब काय सांगत आहे बघा, आकिब सांगत आहे मी डॅश वर्षाचा आहे. इकडे चा जे आहे मुलांनो मुलग्यासाठी वापरला जातो. आणि इकडे आकिब काय लिहित आहे बघा, मी 11 वर्षाचा आहे. मतलब मैं 11 साल का हूँ, आय एम 11 years old. आणि इकडे बघा दुसरा वाक्य आता राबिया सांगणार आहे. राबिया काय सांगत आहे बघा, मी डॅश वर्षाची आहे. इकडे मुलांना जे ची आहे मुलगीसाठी वापरला जातो. म्हणजे जेव्हा मुलगी लिहिणार आहे तेव्हा वर्षा आणि ची लिहिणार आहे, वर्षाची. आणि मुलगा लिहिताना काय लिहिणार आहे, वर्षाच्या. आता बघा राबिया काय सांगत आहे, मी 12 वर्षाची आहे, मी 12 वर्षाची आहे. तर हे वाक्य आपलं पूर्ण झालेलं आहे. चला आता पुढे बघूया. आता तुमच्या समोर येत आहे पत्ता किंवा शहर. म्हणजे तुम्ही कुठे राहतात एक शब्दात तुम्हाला सांगायचं आहे. मुलांनो आता तुमच्या समोर काही उदाहरणे येत आहे. म्हणजे इकडे बघा पहिलं आलेलं आहे मुंबई किंवा पुणे किंवा सांगली किंवा नाशिक किंवा अहमदनगर किंवा सातारा. मुलांनो यापेक्षा जास्त असेल तुम्ही तुमच्या गावाच्या किंवा शहराचं नाव लिहायचं आहे इकडे.
आणि इकडे बघा आपले दोन्ही मुले आलेले आहेत आणि बघा इकडे आकिब काय सांगत आहे, मी डॅश त राहतो. त म्हणजे मुलांनो जसं मुंबई म्हणजे मुंबईत राहतो, पुणेत राहतो, सांगलीत राहतो. मुलांनो शहराचे जे नाव तुम्ही लिहिणार आहात, गावाचं जे नाव लिहिणार आहात त्याच्या पुढे आपण त लावणार आहात. आणि इकडे तो आलेला आहे, तो मुलग्यासाठी वापरला जातो. म्हणजे आकिब काय सांगत आहे बघा, मी मुंबईत राहतो. मुंबईत असं सांगायचं आहे. मुंबई आणि वेगवेगळा नाही सांगायचा आहे. म्हणजे आपण काय सांगणार आहोत, मुंबईत, मी मुंबईत राहतो. तो जे आहे मुलग्यासाठी वापरला जातो. आणि आता पुढे तुमच्यासमोर येत आहे राबियाचं वाक्य. राबिया काय सांगत आहे बघा, मी डॅश त राहते. इकडे पण त आलेला आहे आणि इकडे ते लिहिलेलं आहे, राहते. मुलगा असला तर तो लिहिणार आहे राहतो आणि मुलगी असली तर ते लिहिणार आहे राहते. म्हणजे मी पुणेत राहते. आता आपण पुणे आणि त एक असा बोलायचा आहे. म्हणजे मी पुणेत राहते. हे वाक्य आपले पूर्ण झालेले आहे. आता चला पुढे बघूया. आता तुमच्या समोर आलेलं आहे मुलांनो शाळेचे नाव. म्हणजे तुम्ही कुठे शिकत आहात ते शाळेचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. काय उदाहरणे तुमच्या समोर येत आहे बघा. मुलांनो 5 शाळा तुमच्या समोर आलेल्या आहेत आणि या शाळेचे नाव काय आहे बघूया. पहिली शाळा जी आलेली आहे याचं नाव आहे अंजुमन. आणि बघा इकडे दुसरी शाळा आलेली आहे, याचं नाव आहे गुलशन. आणि इकडे जी शाळा आलेली आहे याचं नाव आहे मानप्पा. आणि इकडे बघा एक शाळा आलेली आहे, आपण याला म्हणणार आहोत प्रगती. आणि शेवटची जी शाळा आहे याचं नाव आहे संस्कृती. म्हणजे आता आकिब आणि राबिया सांगणार आहे बघा. आकिबचे शाळेचे नाव काय आहे बघा, माझ्या शाळेचे नाव डॅश आहे. माझ्या शाळेचे नाव, आकिब काय सांगत आहे बघा, माझ्या शाळेचे नाव अंजुमन आहे. म्हणजे आकिब जे आहे अंजुमन ह्या शाळेत शिकत आहे. चला आता पुढे बघूया. आता राबिया काय सांगत आहे बघा, माझ्या शाळेचे नाव डॅश आहे. म्हणजे राबियाचे शाळेचे नाव काय आहे बघा, राबियाचे शाळेचे नाव आहे गुलशन. म्हणजे आकिब जे आहे अंजुमन या शाळेत शिकत आहे आणि राबिया जी आहे ती गुलशन शाळेत शिकत आहे. चला आता पुढे बघूया. आता मुलांनो तुमच्यासमोर येत आहे इयत्ता. म्हणजे तुम्ही कुठल्या इयत्तात शिकत आहात बघा. इकडे आकिब आणि राबिया तुमच्यासमोर आलेले आहेत आणि काही उदाहरणे तुमच्यासमोर येत आहे बघा. तुमच्यासमोर 3 उदाहरणे आलेली आहे. म्हणजे इकडे लिहिलेलं आहे तिसरी आणि इकडे लिहिलेलं आहे चौथी आणि इकडे लिहिलेलं आहे 5वी. यापेक्षा काही तुम्ही आपल्या ज्या वर्गात तुम्ही शिकत आहोत ते लिहू शकतात बघा. आकिब काय सांगत आहे, मी इयत्ता डॅश त आहे. इकडे पण त आलेला आहे. म्हणजे इयत्ता किंवा तिसरी असेल तर तिसरीत, चौथी असो तर चौथीत, 5वी असो तर 5वीत. म्हणजे असं लिहायचं आहे. आकिब काय लिहिणार आहे, मी इयत्ता चौथीत. आता आपण चौथी आणि त एकसाथ वाचायचं आहे. म्हणजे मी इयत्ता चौथीत आहे. आणि राबिया काय सांगत आहे बघा, राबिया सांगत आहे मी इयत्ता रिकामी जागे. इकडे पण त लिहिलेला आहे बघा. राबिया सांगत आहे मी इयत्ता तिसरीत आहे. मी इयत्ता तिसरीत आहे. मुलांनो ज्या इयत्तात तुम्ही शिकत आहोत त्या तुम्हाला लिहायचे आहे. चला आता आपण पुढे पाहूया. मुलांनो तुमच्यासमोर आलेलं आहे उठणे आणि झोपणे. म्हणजे तुम्ही लवकर उठतात, उशिराने उठतात, लवकर झोपतात, उशिराने झोपतात. हे वाक्य तुम्ही बनवू शकतात बघा. तुमच्यासमोर 2 उदाहरणे आलेली आहे. एक आहे लवकर आणि दुसरा आहे उशीर. म्हणजे आकिब आणि राबिया काय सांगत आहे बघा. आकिब आलेला आहे तुमच्यासमोर आणि आकिब काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. राबिया पण आलेली आहे बघा. इकडे मी रोज सकाळी डॅश उठतो. इकडे पण तो जे आलेला आहे मुलग्यासाठी वापरला जातो. मुलांनो इकडे आकिब लवकर उठत असेल तर लिहिणार आहे मी रोज सकाळी लवकर उठतो. किंवा आकिब उशिराने उठत असेल तर आकिब लिहिणार आहे मी रोज सकाळी उशिराने उठतो. बघा आकिब काय सांगत आहे, मी रोज सकाळी उशिराने उठतो. मग आता राबिया काय सांगत आहे बघा, मी रोज रात्री. आता झोपताना रात्री आपण लिहायचं आहे आणि उठताना आपण इकडे सकाळी लिहायचं आहे बघा. मी रोज रात्री डॅश झोपते. लवकर झोपते किंवा उशिराने झोपते. बघा इकडे राबिया सांगत आहे मी रोज रात्री लवकर झोपते.
इकडे पण बघा तो आणि ते आलेला आहे आणि इकडे तो जे आहे मुलग्यासाठी वापरला जातो आणि ते जे आहे मुलगीसाठी वापरला जातो. चला आता आपण पुढे पाहूया. मुलांनो, तुमच्यासमोर आलेला आहे छंद किंवा सवय. म्हणजे तुम्हाला काय करताना खूप आनंद वाटतो त्याला आपण म्हणतो छंद. म्हणजे इकडे काही छंद तुमच्यासमोर आलेले आहे बघा, सवय आलेली आहे. इकडे पहिला जे आहे याला आपण म्हणणार आहोत खेळणे. इकडे बघा किती मुले आहे ते खेळत आहे. आणि दुसऱ्या चित्रात अभ्यास करणे आणि तिसऱ्या चित्रात आहे इकडे चित्र काढणे आणि चौथ्या चित्रात आहे TV बघणे. मुलांनो, हे तर काही उदाहरणे मी घेतलेले आहे. मुलांनो, या जागी तुम्ही काही लिहू शकतात. बघा आकिब काय सांगत आहे, मी डॅश करतो. इकडे पण तो जे आहे मुलग्यासाठी वापरला जातो. म्हणजे आकिब काय सांगत आहे, मी अभ्यास करतो. अभ्यास असेल तर अभ्यास करतो, खेळत असेल तर लिहिणार मी खेळतो, आणि चित्र काढत असेल लिहिणार आहे मी चित्र काढतो, आणि TV बघत असेल तर लिहिणार आहे मी TV बघतो. म्हणजे तो जे आहे मुलग्यासाठी वापरला जातो. आणि बघा मुलीसाठी काय आहे, राबिया सांगत आहे मी डॅश करते. बघा इकडे मुलांनो, आता राबिया काय सांगत आहे, मी अभ्यास करते. म्हणजे आकिब पण अभ्यास करतो आणि राबिया पण अभ्यास करते. तर इकडे हे पण वाक्य आपलं तयार झालेलं आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. पुढे तुमच्या समोर आलेला आहे मुलांनो विषय. म्हणजे तुम्ही जे विषय शाळेत शिकत आहात, कुठला विषय तुम्हाला खूप छान वाटतो, शिकायला खूप आनंद वाटतो, हे आपण पाहणार आहोत. तुमच्यासमोर काही उदाहरणे येत आहे बघा. मराठी, इंग्रजी, परिसर, इतिहास, उर्दू, गणित आणि भूगोल. हे मुलांनो काही विषय आपण उदाहरणासाठी घेतलेले आहोत. आणि आता बघा आकिब काय सांगत आहे. आकिब सांगत आहे मला हा विषय खूप आवडतो. इकडे बघा तो आलेला आहे आणि या जागी आपण विषय लिहिणार आहोत. म्हणजे आकिब काय सांगत आहे बघा, मला मराठी हा विषय खूप आवडतो. म्हणजे आकिबला मराठी हा विषय खूप आवडतो. चला आता आपण राबियाचं वाक्य बघूया. इकडे मुलांनो, मला हा विषय खूप आवडतो. इकडे राबियाचं वाक्य आहे आणि इकडे पण बघा तो लिहिलेला आहे. इकडे पण तो लिहिलेला आहे, इकडे पण तो लिहिलेला आहे. हेच एक वाक्य असं आहे मुलांनो, इकडे हे दोघी जागी तो वापरला जाणार आहे. कारण हे जे वाक्य आहे विषय या संदर्भात सांगितलेला आहे. बच्चों, ये जो जुमला है इसमें आपको दोनों जगह पर तो का इस्तेमाल करना है, क्योंकि ये जो जुमला है अपने मज़ामीन के बारे में लिखा गया है. तो यहाँ पर लड़की भी तो कहेगी और लड़का भी तो कहेगा. राबिया काय सांगत आहे, मला उर्दू हा विषय आवडतो. आता आपण काय शिकला आहात, काय आपण कोणकोणते वाक्य आपण शिकला आहात ते एकदा परत पाहूया. बघा तुमच्या समोर येत आहे माझा परिचय आणि आकिब सांगत आहे. आपण आकिबचाच वाक्य घेणार आहोत. बघा, मी एक डॅश आहे. इकडे काय येणार आहे, मी एक मुलगा आहे. बरोबर. माझे नाव डॅश आहे. डॅश म्हणजे इकडे आकिब सांगणार आहे माझे नाव आकिब आहे. आणि तिसरा वाक्य आहे माझे वडिलांचे नाव काय आहे. बरोबर, आकिबचे वडिलांचे नाव आहे शकील. आणि माझे आईचे नाव डॅश आहे. आईचे नाव काय आहे, माझे आईचे नाव राहिला आहे. बरोबर. माझे आडनाव डॅश आहे. माझे आडनाव डॅश आहे. माझे आडनाव खान आहे. बरोबर. चला आता पुढचं वाक्य, मी डॅश वर्षाचा आहे. 11 किंवा 12 असे. आणि मी डॅश राहतो. मी मुंबईत राहतो. मी पुण्यात राहतो. मी नाशिकत राहतो असं. आणि बघा इकडे आले आहे माझ्या शाळेचे नाव अंजुमन आहे. माझ्या शाळेचे नाव गुलशन आहे. माझ्या शाळेचे नाव प्रगती आहे. काही असो. आणि पुढचा वाक्य आहे मी आता 4थीत आहे. मी आता 3रीत आहे. मी आता 5वीत आहे. मी आता 7वीत आहे. काही असो. आणि इकडे बघा पुढचा वाक्य आहे मी रोज सकाळी डॅश उठतो. मी रोज सकाळी लवकर उठतो किंवा मी रोज सकाळी उशिराने उठतो. मी डॅश करतो, अभ्यास करतो. मी अभ्यास करतो. मी खेळतो. मी TV बघतो. मी चित्र काढतो. असं काही वाक्य आपण लिहू शकतात. आता पुढचा आला आहे लास्ट वाक्य तुमच्या समोर. शेवटचा वाक्य आलेला आहे मला डॅश हा विषय आवडतो. मला डॅश हा विषय आवडतो. मला मराठी हा विषय आवडतो.
मला उर्दू हा विषय आवडतो, मला गणित हा विषय आवडतो, असं आपण काही लिहू शकतो. माझा परिचय ही पूर्ण झालेला आहे मुलांनो. आता आपण पुढे पाहणार आहोत. तुमच्यासमोर येत आहे गृहपाठ आणि इकडे काय लिहिलेलं आहे बघा इकडे मुलांनो लिहिलेलं आहे माझा परिचय लिहून वर्ग शिक्षक किंवा शिक्षिकाला पाठवा. म्हणजे तुम्हाला आपला परिचय लिहायचा आहे आणि तुमच्या वर्ग शिक्षक किंवा शिक्षिका असेल त्यांना तुम्ही त्यांच्या ग्रुपवर जे तुमच्या शाळेचा ग्रुप असेल त्यांना तुम्ही लिहून त्या ग्रुपवर पाठवा. तर मुलांनो इकडे आपला पाठ पूर्ण झालेला आहे. धन्यवाद, थँक्यू, शुक्रिया. धन्यवाद, थँक्यू, शुक्रिया. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातहू.